हे व्यासपीठ सासू सुनेच्या गोष्टी सांगण्यासाठी नाही आहे. हे व्यासपीठ भावबंदकीच्या कथा सांगण्यासाठी नाही आहे. आम्ही कुठे घेऊन चाललोय परमार्थ? कधी पडेल गॅरंटी? हो, हे 150 गेले, भीत पडत आल्या वाटतं. तवर आली उरावर. अहो, जिथं भगवंत आहे तिथं दुःख कसं असेल? दुःख नाहीच. आणि पुढं ज्ञानेश्वरीमध्ये सांगताना गोड सांगितले, जेथे यश सोजवळ तेथे मी संचरे गोपाळ, अपयशा ठाई माझी कळ संचरुणी मारवी तसे. हो, आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, या कीर्तनाच्या व्यासपीठावरनं फक्त अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान, आत्मतत्व एवढंच पोचलं पाहिजे. हे व्यासपीठ सासू सुनेच्या गोष्टी सांगण्यासाठी नाही आहे. हे व्यासपीठ भावबंदकीच्या कथा सांगण्यासाठी नाही आहे. हे व्यासपीठ प्रपंचाचे विडंबन मांडण्यासाठी नाही आहे. तो अनाकलनीय परमात्मा सहज सोपाहून कळावा, लक्षात यावा म्हणून संतांनी परिश्रम घेतलेला आहे. दाखवा ज्ञानेश्वरीत विडंबन प्रपंचाचं. आम्ही कुठे घेऊन चाललोय परमार्थ? याचा आम्हाला गांभीर्य नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दोष आमचा नाही, दोष तुमचा आहे. तुम्ही निवड करायला पाहिजे. तुम्हाला जर सासू सुनेचे भांडणं आवडत असेल तर आम्ही काय करणार? त्याला आम्ही देणारच. आणि म्हणून ही जी सभा आहे ही आत्मज्ञानांची सभा असावी असं मला तर वाटतं. शब्द पंडितांनी तरी माती केली, कीर्तनाच्या व्यासपीठावर नको ते मांडायला सुरुवात केली. आणि हे तुकोबाऱ्यांनी 400 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. अर्थे लोपली पुराणे. पुराण कशासाठी येतो? देव कसा वागला हा पुरावा म्हणजे पुराण. त्यानं जसं आचरण केलं त्या पद्धतीनं तुम्हाला सगुण रूप धारण केल्यानंतर वाटचाल करता यावी, आचरण करता यावं म्हणूनही पुराण ऐकावी. पण पुराणांनीच आम्ही मंडळी काय केलं, पुराणाचा वेगळाच अर्थ सांगितला. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. इथे शब्दज्ञान महत्वाचं का आत्मज्ञान महत्वाचं आहे? बोला. खरं सांगू का, शब्दज्ञान म्हणजे हौद आहे. हौद कधी आटल कधी संपेल गॅरंटी. आत्मज्ञान हा उमाळ आहे, तो कधीच संपत नाही. एकदा आत्मज्ञान प्राप्त. ज्ञानाची व्याख्या सांगताना रामदास स्वामींनी इतकी गोड सांगितलेले, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आपण आपणाला पाहणे सर्वश्रेष्ठ ज्ञान, त्याला आत्मज्ञान म्हटलेलं आहे. कारण सुरुवात मगाशी मी सांगितलं, आत्मज्ञानाची दृष्टी ही समदृष्टी आहे. तो काळा आहे का गोरा आहे, वाकडा आहे का तिकडे काय बघत नाही, सरळ थेट हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याकडेच जाऊन त्याची नजर थांबते. ही दृष्टी कोणाची? आत्मज्ञानाची दृष्टी आहे. शब्द पांडित्य काय? 2 तास मनोरंजन इकडे तिकडेच्या गप्पा थापा मारून झाल्या, समाधान कुठं आहे? जनक राजाने एकदा सभा भरवली पंडितांची. त्याला आध्यात्मिक प्रश्न विचारायचे, त्याला आत्मज्ञान हवं होतं. म्हणून त्यानं काय केलं, पंडितांची सभा बोलवली. 100-150 पंडित अशी एकत्र आली. आता पंडित म्हटल्यानंतर मग ते काय थाट, काय ते ऐट, सगळी बसली. त्या सभेमध्ये अष्टावक्र आले. अष्टावक्र कोण? ज्यांनी गीतेवर भाष्य केलेलं आहे. अशा अष्टावक्र. पर त्यांना अष्टावक्र नाव का पडलं तर ते 8 ठिकाणी वाकडे होते. किती ठिकाणी? 8 ठिकाणी. पाय वाकडे होते, हात वाकडे होते, पाठीला बाक आला होता, मान वाकडे होती आणि त्यांचं चालणं खेकड्यासारखं. जनकाला प्रश्न पडला, अष्टावक्रा हे हसतात हे ठीक आहे, तू का हसतोयस? का नाही म्हणले, हे माझ्या व्यंगाला हसतायत, मी त्यांच्या बौद्धिक व्यंगाला हसतोय. त्यांच्या बुद्धीचा वाकडेपणा गेलेला नाही, तो वाकडेपणा मला दिसतोय.
आणि जनक राजा, तुला वाटत असेल यांच्याकडनं मला आत्मज्ञान मिळेल. ही पंडितांची सभा, ही पंडित नाही, ती चर्मकार आहेत. कारण चमड्याचं मोजमाप करणारी माणसं आहे ती. आणि कदाचित तुझा भ्रम निराश होईल. ह्यांच्याकडनं आत्मज्ञान मिळवायला जाशील. ही आत्मज्ञानी नाही आहेत. आणि माझी दृष्टी थेट आत्म्यापर्यंत पोहोचते. काय भुरळासी वरल्या रंगा उसडोंगा परी रसनो हे. म्हणून आत्मज्ञान्यांची सभा पाहिजे. आता प्रश्न पडला असेल, ही सभा कुठली आहे? काय पाहिजे तुम्हाला? सासू सुनेच्या गोष्टी पाहिजेत का अध्यात्म पाहिजे? त्याच्यापलीकडे आणखी दुर्दैव सांगतो. एका गावात मला एकदाच बोलवतात, पण चाटे सरांचं काय प्रेम माझ्यावर कुणास ठाऊक दुसऱ्यांदा बोलवले त्यांनी मला. एकदाच का बोलवतात हे महाराज हसवत नाही का? बिनकामाचं बोर करतो 2 तास. काय नका बोलू याला. खरं आहे, कंडिशन आहे. पण गड्यानो, गंभीर राहा. किमान या बाबतीत तर गंभीर राहा. चला, हवायुद्धासारखे आहेत कार्यक्रम, हसा ना घरात पोट भरून. पण इथं जिथं जीवनाचा उद्धार होतो ती जागा म्हणजे कीर्तनाची जागा आहे. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जेथे नामचे नाही पापाचे ऐसे केले. आणि म्हणून कीर्तन श्रवण करत असताना शुद्ध चित्तानं या आणि भरभरून संतांचं ज्ञान घेऊन जा. बाकी काय डोक्यात घेऊच नका. विठाल अभंगाकडे या. विरहिणी आणि त्यात ज्ञानोबा आहे, देवाबरोबर भांडतायत. आता ज्ञानोबारायांची दृष्टी बघा. कानोबा तुझी भोंगडी चांगली. उपमा कशाची आहे? घोंगड्याची. बघा, भल्या भल्यांना तो कळाला नाही, तुम्हा मला काय कळणार आहे? कळते का मी काय म्हणतोय? तो अनाकरणीय परमात्मा भल्या भल्यांना कळाला नाही, तो तुम्हा मला काय कळणार? आणि म्हणून संतांचं वैशिष्ट्य रूपकात्मक, प्रत्येक संतांनी रूपकात्मक भगवंताला मांडलेला, तो कळावा म्हणून. तो आत्माराम कळावा म्हणून, ती निजभक्ती कळावी म्हणून, निजभक्त कळावा म्हणून, लक्ष आणि मन काय कळावं म्हणून, अहंकार कळावा म्हणून वाल्मिकाने रामायण लिहिलं आणि प्रतिकात्मक पात्र उभी केली. लक्षात ठेवा. महाभारत कळावं कृष्ण कोण आहे. आत्मस्वरूप कृष्ण, परमात्म स्वरूप कृष्ण आत्मस्वरूप अर्जुनाला उपदेश करतो या कुरुक्षेत्रावरती. रामायण घडले ते अयोध्येह नगरीत घडलेले, अयोध्येत नाही घडलेले. अयोध्येह नगरीत हे रामायण घडलेलं आहे. पण काय इतकं खोल अध्यात्म जीवाला कळत नाही, म्हणून काय केलं? साध्या साध्या सोप्या सोप्या शब्दामध्ये भूमिका उभ्या केल्या. आणि ज्ञानोबारांचा तोच प्रयत्न आहे. आणि त्याची पुढची गोष्ट सांगू, तो कळावा म्हणून अगदी सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये संतांनी मांडणी केली. 700 श्लोकाची गीता, संस्कृत श्लोकाची गीता. हो, आता संस्कृत म्हटलं की आता बी डोक्यावरनं जात. मला तर अजिबात कळत नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी ते अलौकिक ज्ञान प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. एवढी ताकद, एवढी शक्ती त्या ज्ञानेश्वरीत आहे. पण कधी आली? त्यांनी मराठीत लिहिल्यानंतर, ती सोपी करून झाल्यानंतर मग ते आमच्या लक्षात आली. रेड्यामुखी वेद वदविला, याचा अर्थ असा आहे, रेड्याच्या बुद्धीच्या जीवाला सुद्धा ज्ञानेश्वरी कळाली. कळतोय का अर्थ? रेड्याच्या बुद्धीच्या जीवाला, सगळ्यात बुद्धिवान प्राणी कोण? तर रेडा. का दुर्बुद्ध आहे? बुद्धीच नाही त्याला. अशा बुद्धीच्या जीवाला सुद्धा ज्ञानेश्वरी कळावी इतक्या सोप्या भाषेत ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण अलीकडे उलट झाले. ज्ञानेश्वरीपेक्षा जड शब्द वापरून आम्ही अक्कल पाजळतो. ज्ञानेश्वरीपेक्षा जड शब्द कशासाठी?
पण ज्ञानेश्वरी प्राकृत भाषा आहे, तरी बी ते अवगत होत नाही. मग त्याच्यापेक्षा सोपी करून सांगायला पाहिजे का नको? का उगीच जड करून सांगायची? मग आम्ही काय करतो, 2 तास उगीच जड शब्द मांडतो. कौतुक कशाचं? तुम्हाला कोण सर्टिफिकेट देणार आहे? कोण पुरस्कार देणार आहे तुम्हाला? पांडितच पाजळणं ना. प्रकार काय झाला? पांडितच पाजळण्याचा प्रकार. उद्धार कुठं आहे जीवाचा? कळणार कधी? काय ते कीर्तन, काय महाराजांच्या मुखात ते शब्द ब्रह्म, आहा, शब्द लोटांगण घालतात तो त्यांच्या चरणावर. क्या बात है. म्हणलं काय कळलं का नाही? कळलं नाही. पण काय, अरे कशाला, काय उपयोग आहे त्याचा? प्रत्येक संतांनी रूपकात्मक भूमिका वेगवेगळ्या सांगून त्या भगवंताला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आज जी उपमा दिली ती घोंगड्याची उपमा दिलेली आहे. आजच्या अभंगातून उपमा जी दिलेली आहे बघा, तो तसा कळणार नाही. पण भांडण मांडताना या ठिकाणी भक्ताने देवात द्वैत मांडताना भक्ताची बाजू धरून ज्ञानोबा देवाबरोबर भांडतात. देवा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. आता त्याची घोंगडी कशी आहे? घोंगडीचं मापच काढता येत नाही. इतकी मोठी घोंगडी, इतकी मोठी घोंगडी आहे. परब्रह्म तत्व हे एकमेकाशी कनेक्टेड आहे, ते संपलेलंच नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे एकमेकाशी कनेक्टेड आहेत. सूर्य आकाशाबरोबर कनेक्ट आहे. तुम्ही आम्ही सर्व पंचतत्वाबरोबर कनेक्ट आहे. थोडक्यात काय, मी माईक बरोबर कनेक्ट आहे, माईक बरोबर तुम्ही कनेक्ट आहे, मंडपाबरोबर कनेक्ट आहे, मातीबरोबर कनेक्ट आहे, पृथ्वीबरोबर कनेक्ट, सगळ्याबरोबर कनेक्ट आहे. आणि फक्त एका पृथ्वीवर पुरतं मर्यादित नाही आहे, तर ब्रह्मांडाला आपण कनेक्ट आहोत. सूर्य असे गगनी परी उजेड सर्व होनी, शून्य ठाव मज वाचून नाही पार्थ. शून्य ठाव म्हणजे शून्य जागा माझ्याशिवाय नाहीच. सूर्यप्रकाश का सहस्र रश्मी. जसा सूर्य अव्यक्त आहे पण किरण रूपानं तो आमच्या बरोबर आहे का नाही? तसं परमात्मा तो कनेक्ट आहे. आणि किती मोठा आहे? बीड जिल्हा ना, तालुका गेवराई. आम्ही गेवराईत बसलोय. जिल्हा बीड, राज्य महाराष्ट्र, देश भारत, खंड आशिया, ग्रह पृथ्वी. आम्ही इथं थांबायचं आणि मनानं आम्ही लांब 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 जायचं. आमची लायकी कळेल आम्ही कोण आहे. गेवराईत थांबा, लक्षात आलं का? लांब 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 जा. बंद करायचं सिग्नल नाही. महाराज कीर्तन बोर व्हायला लागले तर बंद करा. पृथ्वी नुसती पृथ्वीग्रह आहे का? एका ब्रह्मांडामध्ये अनंत पृथ्वी आहेत, अनंत सूर्य आहेत, अनंत चंद्र आहेत, अनंत ग्रह आहेत, अनंत तारे आहेत. एका ब्रह्मांडात असे किती ब्रह्मांड आहेत? अनंत ब्रह्मांड आहेत. आणि असा अनंत ब्रह्मांडाचा जो नायक आहे त्यानं सगळं ब्रह्मांड आपल्या पोटात साठवून ठेवले. अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी. बालक नंदा घरी, हर्या बालक नंदा घरी. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. सगळं ब्रह्मांड त्याच्या उदरात आहे. मग तो केवढा आहे? बरं, कुठल्या संतांनी त्याचं माप सांगताना फुटपट्टी घेऊन सांगितले का? आमची सवय काय, घरात जायचं आणि 5 फुटाचा टेप घेऊन यायचं ना घोंगडं मापायचं. पण संतांची दृष्टी घोंगडं मापण्यासाठी, भगवंताचं घोंगडं मापण्या संतांची दृष्टी तशी नाही आहे. संत इतकी हुशार आहेत बरं का, कधी फिक्स माप सांगितलंच नाही. तुकोबरांचं का अभंग आहे, एवढा प्रभू भावे, एवढा
तुमच्या बुद्धीला जसा पिळतो तेवढा समजा, पण आपण माप सांगणार. तिळा एवढे बांधुनी घरात राहे विश्वंभर, तिळा एवढे हे बिंदुले तेने त्रिभुवन कोण दाटले. तुकोबराय सांगतात. अणु रेणू चक्रपाणी खुण जाणी दाशी जणी, जनाबाई सांगते. जाणीव नेणीव भगवंती नाही, ज्ञानोबराय सांगतात. मन बुद्धी अगोचर नसले तर्काचा विचार, उल्लेख परेहुरी पर पर ब्रह्मते, रामदास स्वामी सांगतात. माप सांगताना अंदाजे सांगितलेलं आहे, असं ठोबळ म्हणजे रोखोक सांगितलेलंच नाही का, कोणाला सापडलेलं नाही. सख्य भक्त अर्जुनाला बी जर तर कळत नसेल आणि विश्वरूप दर्शन देऊन जर त्याला समजावून सांगावं लागत असेल, तर तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान. कळतंय का? पण ज्ञानोबरायांनी घोंगड्याची गोड उपमा दिली. कानोबा बरं, बोलण्यात बी अर्जव आहे, लढेवाळ पण आहे. देवा कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा या शब्दात आहे, जर रागानं ए कान्या, पण नाही कान्होबा, का तुझ्याशिवाय ही दुसरी आमची घोंगडी नाही सरळ राहणार. कारण घोंगडीचा मालकच, फॅक्टरीचा मालकच तू आहेस. फॅक्टरीचा मालक कोण आहे? तू घोंगडीचा मालक आहेस. ते तुझी घोंगडी निराळे आहेच आहे. कंपनी तुझी असल्यामुळे तू काय केलंस माहितीये का, पार्सलिटी केलीस. कंपनी कोणाची आहे? ही घोंगडी कोणाची फॅक्टरीतून झाली? ही बसलेली घोंगडी माझी भाषा कळते का? तुझी अखंड घोंगडी आहे. मगाशी मी सांगितलं कनेक्ट आहे एकमेकाला, तुझी अखंड आहे. पण आमची मात्र 9 ठिकाणी फटके दिलीस. किती ठिकाणी फटली? आम्हा सिक्का दिली वांगुली रे देवा. तुझ्याच फॅक्टरीतनं आलोय खरं, पण तुझ्यासाठी मात्र निवड वेगळी आणि आमच्यासाठी ही निवड. असं का केलंस देवा? कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हा सिक्का दिली वांगुली रे. भगवंताच्या घोंगडीचं वर्णन करताना ज्ञानोबा काय म्हणतात बघा. स्वगत सच्चिदानंद रूप शुद्ध मिळवली सत्व गुणे विणली रे. तुझ्यासाठी मात्र सेपरेट फॅक्टरीमध्ये सेपरेट घोंगडी विणलीस. ते कशी विणलीस? स्वगत स्वतःला, सच्चिदानंद रूप शुद्ध मिळवणी सत्व गुणे विणली रे. कशाने विणलीस? सत्व गुणाने. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व वस्त्र आहेत, पण त्या सर्व वस्त्रांमध्ये एकच वस्त्र सात्विक गुणाने नटलेलं आहे. ते म्हणजे बोला. वस्त्र भरपूर आहेत, पण एकच वस्त्र सत्व गुणानं नटलेलं आहे, सत्व गुणाने विणलेलं आहे. ते कोणतं? अहो घोंगडी. म्हणून मग घोंगड्याचा अट्टास केला होता. कीर्तनाच्या व्यासपीठाला घोंगडच पाहिजे. भले तुम्ही सुवर्ण अलंकारानं मंडप सजवा, पण घोंगड्याशिवाय कीर्तनाला शोभा नाही. लक्षात ठेवा. कारण घोंगड्याचं महत्व पंचरत्न गीतेत सांगताना ज्ञानोबराने इतकं गोड सांगितलंय. सात्विक आसन कांबळा, राजस पितांबर पाटोळा आणि तामस चर्म प्रबळा जाणगा पार्था. सात्विक आसन कांबळा. आणि म्हणून देवाला कुठलं वस्त्र आवडतं? कांबळ वस्त्र आवडतं. कितीतरी उदाहरण आहेत. ज्ञानोबराने घोंगड्याचं उदाहरण दिलं, जनाबाईने सुद्धा घोंगड्याचं उदाहरण दिलं. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, तुला पुसतो घोंगडीवाला, कांबळीवाला. घोंगडीवाला कांबळीवाला, घोंगडीवाला, घोंगडीवाला कांबळीवाला, घोंगडीवाला. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, पुसतो घोंगडीवाला. राधे तुला पुसतो घोंगडीवाला. तुला 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 पुसतो घोंगडीवाला. राधे तुला पुसतो
घोंगडीवाला कांबळीवाला घोंगडीवाला घोंगडीवाला कांबळीवाला घोंगडीवाला राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला पुसतो घोंगडीवाला राधे तुला पुसतो घोंगडीवाला तुला 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 पुसतो घोंगडी आज माझं भाग्य इतकं चांगलं आहे बरं. माझी गाण्याची बाजू थोडीशी मी आज कमी मुद्दाम करतोय का, ज्ञानोबरायांसारखी ज्ञानोबा मेश्रामसारखी माणसं आज साथीला जे आमचं भाग्य आहे. नाही का, अटकेपार झेंडा लावलाय त्यांनी. कोणता हा झेंडा घेऊ हा त्यांचं माझं नातं सांगतो. माझा मुलगा पद्मनाभ गायकवाड, सारेगमप लिटिल चॅम्प. माऊली तुम्ही सुद्धा सारेगमप मधूनच सूर ध्यास नावामध्ये ही दोघं एकत्र होते. पद्मनाभाने माऊलींनी बरेच कार्यक्रम एकत्र केलेले. माऊलींचा आशीर्वादही त्यांच्या पाठीशी आहे. आणखीन एकच मिनिटात सांगतो, ज्या अवधूत गुप्तेंचं तुमच्या पाठी आशीर्वाद आहे त्या अवधूत गुप्तेंना घेऊन पद्मनाभने एक चित्रपट केलेला आहे आत्ता. तो चित्रपट आहे गुल्लर. त्यामध्ये गायक पद्मनाभ आहे पण संगीतकाराला गायला घेतलेलं आहे. अजय गोगारे संगीतकार आहेत, त्यांनाही गायला घेतलेलं आहे पद्मनाभनं. आणि संगीतकार तो आहे. आज पुढल्या महिन्यात चित्रपट तो येतोय. मला सांगायचं आहे की इतका प्रामाणिक आणि विनम्र गायक कसं असतंय, एकदा ते स्टेज मिळालं, चॅनलचं स्टेज मिळालं की डोक्यात हवा जाते. लक्षात आलं का? पण माऊलींना मी पहिल्यापासून बघतोय बरं का, विनम्र. त्याच्या पाठीमागचं कारण आहे ज्ञानोबा माऊलींचा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद. आणि आळंदीचा माणूस वाया जाणारच नाही. इतका विनम्र माणूस, इतका गोड माणूस. लक्षात आलं का? आणि इतकी प्रसिद्धी मिळून सुद्धा पाय जमिनीवर. आणि तो माणूस आज मला साथ करतोय. माझं भाग्य आहे. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. घोंगड्याचं तू उदाहरण दिलं का? त्याला घोंगडा आवडत, घोंगडे वस्त्र आवडत का? सत्व गुणाने विणलेली आहे ती. आणि कुणी उदाहरण दिलेलं आहे नामदेवराने तर इतकं छान त्याचं वर्णन केले बरं का भगवंताच. धैर्यना 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 मुक्ता फळ नथनकी मुक्ता फळ नथनकी चरणिल्या रे वाळवाकी चरणिल्या रे वाळवाकी पीतांबर अंग झाकी पीतांबर अंग झाकी कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा मुक्त फळ रतनगी मुक्त फळ रतनगी चरणिल्या रे वाळवाकी चरणिल्या रे वाळवाकी पीतांबर अंग झाकी पीतांबर अंग झाकी कृष्णम्मा माझी खांद्यावरी कांबळी काय आहे? कांबळी आहे. हा खांद्यावरी कांबळी 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 कांबळी
खांद्यावरी कांबली पाय घोडा लांबली पाय घोडा लांबली हे पांघरली धाबळी कृष्णम्मा माझे पांघरली धाबळी कृष्णम्मा माझी कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी कृष्णम्मा कृष्णम्मा माझी खांद्यावरी कांबळी किती उदाहरणं द्यायची खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे धेनुगाबाई सावळा जगजेती धेनुगाबाई सावळा जगजेती धेनुगाबाई सावळा जगजेती धेनुगाबाई तसं ज्ञानोबा यांनी सुद्धा उदाहरण दिलं काळोबा तुझी घोंगडी चांगली चांगली काळोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे घोंगडी कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे स्वगत सच्चिदानंद रूप शुद्ध मिळोनी सत्व गुणे विनली रे स्वगत सच्चिदानंद रूप शुद्ध मिळोनी सत्व गुणे विनली षडगुण कोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का अशीच वस्त्राची उपमा दिली जसं ज्ञानोबरांनी भगवंताचं घोंगडे वेगळं सांगितलं तुमचं आमचं घोंगडे वेगळं सांगितलं नवा ठाई फाटून गेली ती तो अम्मासी ती दिली रे घोंगड्याचं उदाहरण दिलं बरं विणली कशाने आपली घोंगडी षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे षडविकार हे षडवैरी कोणकोणते काम क्रोध मोह मत्सर अहंकार आणि दंभ हे षडविकार षडवैरी आणि कशानं विणलीस
ह्यांना बरोबर घेऊन कशाने विणलीस? तापत्रयाने. ही घोंगडी किती तापानं नटलेली आहे? त्रिविध तापानं. किती तापानं? कुठले कुठले ताप? आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक असे 3 तापानं हे घोंगड नटलेलं आहे. आता आदिभौतिक ताप म्हणजे दुसऱ्याकडून झालेला ताप. अभंग पूर्ण सोडवायचा का सर? किमान 2 वाजतील. आदिभौतिक ताप म्हणजे दुसऱ्याकडून झालेला ताप. आदिदैविक ताप म्हणजे पूर्वसंचितानं झालेला ताप. पण आध्यात्मिक ताप म्हणजे आतून झालेला ताप. अगदी ढोबळ सांगतो, जड करून सांगत नाही. आदिभौतिक ताप म्हणजे दुसऱ्याकडून झालेला ताप. दुसऱ्याकडून ताप होणं म्हणजे भिंतीखाली चिरडून मरणं, ॲक्सिडेंट होऊन मरणं, साप चावून मरणं, विंचूच चावून दुःख भोगणं. कळते का मी काय म्हणतोय? पाण्यात बुडून मरणं, नाही का? ह्याला काय म्हणायचं? आदिभौतिक म्हणजे दुसऱ्याकडून झालेला ताप. पण तो का होतो? तर बेसावधपणामुळे होतो. अर्थ कळतोय का? मग ही त्रिविध तापाची झाली बोळवण. पण कधी? देखिल्या चरण नव्हे, आचरण. चरण बघून जर त्रिविध ताप जात असतील का? संत नाहीत वे. संतांचं आचरण. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या आचरण वैष्णवांचे. म्हणताना चरण म्हणायचं आहे, पण समजताना आचरण म्हणायचं. लक्षात ठेवा. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. जर असं असतं, संतांच्या चरणाच्या धुळीनं जर वासना जळून जात असती, तर पंढरपूरला चंद्रभागेच्या वळवंटाला एक वाळूचा कण राहिला नसता. सगळ्यांनी पिशव्या भरून घरी आणल्या असत्या. दिवसभर पाप करायची, पिशवी खुंटीला अडकवायची, संध्याकाळी 4 खडं टाकलं अंगावर, झालं पापापासनं मोकळा. का? तुम्हीच सांगितले, संत चरण रज लागत असंच वासनेचे बीज. असं असतंय का कुठं? संतांच्या आचरणाचा थोडासा भाग आपल्याला लाभला, लक्षात आला का? वासनेचे बीज जळून जाय. शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. कुठं कुठं मेखा मारून ठेवलेले आहेत, ते सोडवा आपणच. प्रचलित शब्द आहे बघा, ज्ञानबाची मेख. सगळंच जर सोपं करून सांगितलं तर महत्त्व राहणार नाही. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी अशा काय अनवट अभंगांच्या रचना करून ठेवल्या. सोडवा तुम्हीच. जो जाणे तोच गुरुचा बेटा आहे. समजून घ्या. वासनेचे बीज जळून जाय. पण कधी? संता चरण रज. त्रिविध तापाची झाली बोळवण. मग हे ताप, भौतिक ताप कशानं जाईल? संतांचं आचरण डोळ्यानं पाहिल्यानंतर. दुसऱ्याकडून सावधगिरीशिवाय पर्यायच नाही हो. 1-2 उदाहरण देतो. जुना कारखाना 100 वर्ष पूर्ण झाली, तो बंद पडल्यानंतर तिची भिंत अशी पडत आली बरं का? अशी अगदी अशी. कधी पडेल गॅरंटी? हो. हे 150 गेले, भिंत पडत आल्या वाटतं, तवर आली उरावर, मिल. आपला बैल बुजरा ह्याला माहित आहे बरं. आपला बैल बुजरा ह्याला माहित आहे. ह्यानं नांगरटीसनं पाणी लावायला नेलं, पाणी दाखवायला, पाणी पाजायला बैलाला नेलं. पाणी बिणी पाजून झालं, परत येताना शिरपा दिसला. तो म्हसरं घेऊन आला होता चारायला. ह्याला झाली तंबाखूची तलब. शिरपा, तंबाखू आहे का? हाय की. आरती की मग या इकडं. शेनं दावं, बैलाचं दावं कुठं बांधलं? तंबाखू खायची होती, मग त्यानं हाताला बांधलं. घेतला तंबाखू. बरं, आता ह्यो शिरपा काय घेऊन आला होता? म्हशी घेऊन आला होता. झुडपातनं एक म्हस बाहेर वाक केलं. जसं वाक केलं तसं ह्याचा बैल उधाळला. ह्याचा जसा बैल उधाळला, खडकावनं, बांधावनं, काट्यातनं, कुट्यातनं, झुडपातनं, नदीतनं, नाल्यातनं, जे ह्याला वडीत नेला फारफट 50 ठिकाणी फाटलं.
हे कशामुळे झालं? सावधगिरी नाही. आपला बैल गुजराय माहिती कुठेतरी डांब्याला बांधावून मग तंबाखू खावी. अर्थ कळतो का? म्हणजे दुसऱ्याकडून झालेला ताप ताल रचायला गेलाय. ताल रचता का तुम्ही इकडं? जमिनीचे नाही ना, दगडी ताल रचतो का नाही आपण? जमीन भर ऊन आणि मोठे दगड उचलून टाकायला गेले. सखूबाई ग सखूबाई ग. अरे त्या दगडाखाली बसला होता फणा काढून. त्यानं दगड उचलला आणि दिला दणका फाट करून फेसून मेलं. ते जर दगड बाजूला करून बघितलंस काय तर काय फरक पडेल? त्याला म्हणतात भौतिक ताप, आधी भौतिक ताप, दुसऱ्याकडून झालेला ताप. पण हा जाईल कशानं? नुसतं संतांचं आचरण डोळ्यानं पाहिल्यानं. देखील आचरण वैष्णवांचे. आधिदैविक ताप म्हणजे पूर्वजन्मापासून झालेला ताप. पूर्वजन्मी पाप केले